नमस्कार, मी पूजा. यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. इथं मी 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत. पोहे आपल्याला स्वच्छ धुवून नितळून घ्यायचे आहेत. नितळताना खालती एक भांडं ठेवायचं आहे, म्हणजे पोहे जास्त वेळ मऊ राहतील आणि पाणी पण त्यातलं सर्व नितळून जाईल. आता एका कढईमध्ये 2 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा आपल्याला थोडेसे शेंगदाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. पोह्यामध्ये शेंगदाणे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे त्याचा एक क्रंचीनेस असतो तो छान येतो. शेंगदाणे छान आपले तळून झाल्यानंतर त्यात आपल्याला 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालायचे आहेत. 2 मिरच्या आहेत त्या बारीक चिरून घातलेल्या आहेत, त्या आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत. आज आपण पोहे बनवणार आहोत. हिवाळ्यात आमच्या घरात पोहे हे साधे नसतात, ते मटार घालूनच केलेले असतात. मटार हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मटार आता आपण घातल्यानंतर 1-2 मिनटं झाकण बंद करायचं आहे, कारण तेलात ते छान असे तडतडले जातात. मटार घातल्यामुळे पोहे छान होतात. 1-2 सेकंद परतून झाले की मग आता आपल्याला ह्यात कांदा घालायचा आहे. एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा आपला थोडासा मऊ होईस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यासोबतच मी इथं कढीपत्ता पण घातलेला आहे. 1-2 सेकंद आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात आपल्याला बटाटा घालायचा आहे. आज आपण बटाटा मटार पोहे बनवणार आहोत. एक मोठा बटाटा आहे, तो चिरून त्याची सालं काढून तो 2 मिनटं पाण्यात ठेवलेला होता आणि आता आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचं आहे. मीठ हे आत्ताच घालायचं आहे. जेवढं पोह्याला मीठ लागतं तेवढं मी आत्ताच घातलेलं आहे, म्हणजे बटाटा शिजताना त्यात मीठ उतरलं जातं आणि पोहे खाताना त्या बटाट्याला छान अशी चव लागते. आता हे बटाटे आहेत ते शिजून देण्यासाठी आपल्याला ह्याच्यावर झाकण लावून 1-2 मिनटं ठेवायचे आहे, म्हणजे वाफेवरच हा बटाटा छान असा तेलात शिजला जातो. आता 2 मिनटं झालेले आहेत. आपण चेक करूया बटाटा शिजलाय की नाही ते. वाफेवरती छान असा बारीक चिरलेला आहे, त्यामुळे तो पटकन शिजला जातो. अशा प्रकारचे पोहे माझ्या बाबांना खूप आवडायचे. आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे, त्यामुळे मी या प्रकारचे आज पोहे केलेले आहेत. तुम्ही पण एकदा हे असे पोहे नक्की ट्राय करा. आता आपल्याला ह्याच्यात पाव चमचा हळद घालायची आहे. 1-2 सेकंद परत परतून घ्यायचे आहे. हळद ही आपल्याला तेलातच घालायची आहे, त्यामुळे पोह्याला छान अशी कलर येतो. आता आपण पोहे घालून घ्यायचे आहे. पोहे पूर्णपणे आपले पाणी पूर्णपणे त्यातलं निथळलं गेलेले आहे आणि मऊसूत छान भिजले गेलेले आहेत. पोहे कायम भिजवताना चाळणीवर किंवा एखाद्या गाळणीवर तुम्ही ते पोहे नितळत ठेवायचे आहे, म्हणजे पोह्यातलं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि पोहे मऊसूत होतात. ते खाताना सुद्धा कोरडे लागत नाहीत आणि जास्त लगदा पण त्याचा होत नाही. आता हे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. पोहे छान परतून झाल्यावर एक थोडंसं आपल्याला पाण्याचा हबका मारायचा आहे. गॅसची फ्लेम एकदम बारीक करून हे 5 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. इथं बघू शकता छान असं हे वाफले गेलेले आहेत. अगदी मऊसूत झालेले आहेत पोहे आणि असेच पोहे हे तुम्ही दिवसभर जरी ठेवले तरी पण ते मऊसूत राहतात. इथं कोथिंबीर घालून मस्त आपले हे पोहे तयार आहेत. थोडासा लिंबाचा रस पण आपण हे सर्व पोह्यांमध्ये आत्ताच घालून घेणार आहोत, म्हणजे छान असा तो पूर्ण पोह्यांमध्ये मुरला जातो. पोहे हे महाराष्ट्रामध्ये सर्वात छान असा सकाळचा नाश्ता आहे. प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या पद्धतीने पोहे केले जातात, तर ही पद्धत पण तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्यावरती छान असं ओलं खोबरं आणि शेव घालून मस्त गरमागरम आपले पोहे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर हे आवडले तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कॉमेंट करून पण सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते. आणि छान मऊसूत हे पोहे तयार होतात. अगदी
बाहेर गाड्यावर मिळतात त्याप्रमाणे हे तयार होतात. थँक्यू.